चला बोलूया आपण तिसऱ्या सामन्याकडे. मैदानामध्ये सध्या लढत रंगेल. 40+ आणखीन 2 लेजंड खेळाडूंना भरलेले हे दोन्ही संघ. टॉम बे 40+ आणि त्यांना फाईट करत असताना आपण भेंडकल 40+ हे बघा मिळेल. दोन्ही संघांचे 12 खेळाडू 12th मॅन प्लीज आपण जॉईन व्हा आमच्या सोबत. फार गरजेचं आहे कारण खेळाडूंची योग्य इन्फॉर्मेशन मैदानामध्ये जाणं, त्यांची नावं पोहोचवणं. माऊली प्रसाद इव्हेंट या YouTube चॅनेलवर तुम्ही सध्या ही स्पर्धा लाईव्ह पाहू शकता. 40+ दर्जेदार क्रिकेट. काल तोंडरे संघानं मैदान गाजवलं, क्वालिफाय झाले सुपर 3 मध्ये. अर्थात सेमीफायनल पर्यंतचा त्यांचा प्रवास नक्की झालाय. विजय हनुमान 40+ मास्टर क्रिकेट संघ मोहो व ग्रामस्थ मंडळ मोहो 2025 ही दमदार स्पर्धा सध्या आपण अनुभवतोय. लढतीला आपण सुरुवात करतोय. एक चांगली फाईट, चांगली दर्जेदार लढत सध्या मैदानामध्ये रंगली जाईल. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीमला आमच्या कॉम्बॉक्स कडून. एक चांगला क्रिकेट आम्हाला बघायचं कारण मागील 2 मॅचेस, पहिल्या मॅच मध्ये बेलोली संघाने धावा डिफेन्स केला, तिथे उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण, गोलंदाजी, फलंदाजी सर्व काही स्टँडर्ड बघायला मिळालं. मागील मॅच मध्ये पारगाव संघाने बाजी मारले. सुरुवातीला रन कमी खर्च केले आणि त्याच्यानंतर रन चेस करत असताना होय सुरुवातीच्या काही सत्रामध्ये त्यांनी विकेट गमावले, परंतु त्याच्यानंतर त्या रन त्यांनी अगदी त्या पाठलाग केला धावांचा आणि सामना त्यांनी जिंकलाय, चेस केले. अशी एक चांगली लढत. चला फिल्डिंग लावून घ्या लगेचच प्लीज. बॅट्समन चला मॅचला आपण सुरुवात करतोय. 2 सलामीवीर मैदानामध्ये दाखल झाले भेंडकर संघाकडून. विशाल आणि जगदीश हे दोन्ही सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर्स मैदानामध्ये आलेत. सध्या आमचे दोन्ही ऑफिशियल्स जलपान करत असताना अगदी त्या जागी हे 2 पंच तुम्हाला बघायला मिळतील. विनोदजी पाटे आणि लेग अंपायर जगदीश भोईर हे 2 आमचे ऑफिशियल्स सध्या मैदानात कार्य ते करतील. तुमच्याकडे एक DRS आहे, तो रनआउट किंवा बिमर साठी तुम्ही वापरू शकता आणि LBW बाद नाहीये. हे पुन्हा एकदा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मॅच ऑन. पहिला बॉल स्लोअर वन हा पंप जॅक करायचा होता, दिशा द्यायची होती या बॉलवर, परंतु हा थ्रो थोडा खराब आहे. बॅकअप चांगलं होतं याच कारणास्तव ही पहिली सिंगल विशाल आणि जगदीश या 2 खेळाडूंना आपण बघतोय. सूरज जो पहिलं षटक मैदानामध्ये फेकतायत. पॉवर प्लेचं 4 षटकांची लढत आहे. फुलर लेंथ वरील यॉर्क लेन जेवढा चकमा बॅटरने खाला तेवढा विकेट किपर नाही. काही क्षणासाठी चकवा देत असताना बॉल पाठीमागे गेला. ही 22च्या स्वरूपाने रन आलेली आहे. एक्स्ट्रा ऍड होते ऑन बोर्ड बॅट. 40+ दर्जेदार क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट. ड्राईव्ह केला बॉलला बॅक ड्राईव्हचा प्रयत्न होता, त्यामध्ये असफल राहिलेत बॅटर या क्षणाला. बॅटची मागणी होते मैदानामध्ये. हा फटका खेळता क्षणी बॅटरनं मैदानातून कॉल केला की जुनी बॅट हवी आणि म्हणून तो म्हटलं जातं ना, जुने ते सोनं. नवीन बॅट. सुरुवातीचे 3 बॉल डिलिव्हर्ड झाले, ज्यामध्ये 2 सिंगल आलेत आणि त्याच्यानंतर हा तिसरा बॉल जो निर्धाव आलाय. चांगली लढत मैदानामध्ये. 1 धाव आरोग्यासाठी आपण सातत्याने म्हणतो 40+ क्रिकेट किंवा मध्ये. कोण तयार. फटका खेळ आहेत. पिकअप शॉट बॉल चालला डीप मध्ये लॉंग ऑन कडे. नशिबाची साथच मी म्हणेन, कारण टप्पा पडल्यानंतर बॉल रन करण्याऐवजी बाउन्स झाला.
त्या कारणास्तव वेळ मिळाला तिथे अवधी मिळाला फिल्डर बॉल कलेक्ट करण्यासाठी. 2 रन कंप्लीट होतात त्या बॉलवर. दुपारचं सत्र आहे ठीक. 2:27 झाले. 3 मॅचेस आपण कव्हर करतोय. आज टोटल आपल्याला 7 सामने कव्हर करायचे. स्लोअर वन लोअर फुल टॉस. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय डीप मध्ये लॉंग ऑन कडे. मिड ऑन मधून 1 रन पूर्ण झालेली आहे आणि हा थोडा वेगवान थ्रो. 3 सिंगल 1 डबल 1 डॉट. ही ओव्हर आतापर्यंत चांगली सुरू असताना सूरज यांच्या दृष्टिकोनातून थोडे पुढे सरसावले. क्रॉस बॅटरने खेळायचं होतं. लेग बायच्या स्वरूपाने रन आले हे पंचांनी सांगितलंय. हे पहिलं षटक पॉवर प्लेचं ज्यामध्ये एकही स्कोरिंग शॉट लगाव दिलेलं नाहीये सूरज यांनी. त्यामुळे बॅटिंग करत असताना भिंडकर संघ थोडीशी शांत सुरुवात असंच मी उल्लेख करेन, कारण या पहिल्या ओव्हरमध्ये रन फलकावर धावा आलेत फक्त 6. सेकंड ओव्हरमध्ये जोगेंद्र आलेत. आता पॉवर प्लेची बंधनं संपलेत. ऑन साईडकडे आपण सध्या 3 खेळाडू बघतोय. डीप मध्ये लॉंग ऑन आहे. एक खेळाडू तुम्हाला खाऊ कॉर्नरमध्ये बघायला मिळेल आणि मिड विकेट असे सध्या रचना फिल्डिंगची केली आहे. त्याचसोबत एक खेळाडू आता पाठवलं जातं पाठीमागे कव्हर्सला. इनफिल्डमध्ये इन सर्कलमध्ये तुम्हाला बघा मिळतील शॉर्ट लेग कडे खेळाडू आहे. त्यासोबत अगदी शॉर्ट स्क्वेअर लेगला एक खेळाडू बघा मिळेल शॉर्ट टर्न मॅन आणि त्याच्यानंतर गल्लीमध्ये एक खेळाडू तयार आहे. अशी सध्या फिल्डिंग सेट केली आहे. डाऊन द ग्राउंड जायचं होतं. थोडंसं लेट शॉर्ट सिलेक्शन झालं. खरं तर हा ओव्हर पिच होता. 1 रन कंप्लीट. दुसरीसाठी वेगवान क्विक डबल. उत्तम रनिंग बिटवीन विकेट. सध्या ताळमेल जुळले होय. या खेळामध्ये जेव्हा षटकार चौकार येत नसतात तेव्हा डॉट बॉल खेळाऐवजी सिंगल डबल करायचे असतात आणि संधी मिळता क्षणी जर षटकार चौकार आला तर या एक एकेरी दुहेरी धाव्याचं सौंदर्य वाटतं. आणि असं क्रिकेट सध्या सुरू असताना सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये समोर दिला आणि त्याला तसाच पाठवला डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा बिग हिट षटकार. म्हणून म्हणतो ना गोलंदाजी किती शातीर असू द्या, प्रत्येकी 6 चेंडूमध्ये 6चे 6 बॉल आपल्या मनाप्रमाणे पडतीलच असं काही नेम नाही. कधी कधी एक खराब बॉल प्रत्येक ओव्हरमध्ये किमान मिळतो आणि त्याच खराब बॉलची प्रतीक्षा केली. आतापर्यंत सिंगल डबलनं कार्य चालवलं आणि जसा समोर बघितला तबर षटकार ठोकला. सोडू दिला या बॉलला. पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा केला त्यांनी. अतिरिक्त रन या बॉलवर येते. धावसंख्येचं टोटल अगदी बघा मिळतं ते 15. हे 40+ क्रिकेट आहे. नाही मी लाईव्हला सांगितलं उद्यापासून कॉमेंट्री माझी बंद होईल. लोअर फुलटॉस बॉल डाऊन द ग्राउंड व्ही शेप मध्ये. व्हेरी गुड शॉट. 4 रन. चांगला चौकार येते बघा मिळते. ही आपल्याला आपल्या पूर्वजांनी दिलेली परंपरा आहे. ते आपण पुढे चालवतोय. हरकत नाही. 4 रन संघाचं टोटल वाढले. आता 19 धावा बोर्डवर लागतायत. जोगेंद्र यांच्या या ओव्हरमध्ये बॅटर जगदीश यांनी थोडा हल्ला बोल केलाय. पहिलं षटक थोडंसं सेट झाले. वेळ दिला स्वतःला. बॉलवर नजर बसून दिली. स्वतःचं प्रमाण जाणलं की बॅट अँड बॉलमध्ये किती मिडल बनतोय आणि त्याच्यानंतर हा हल्ला बोल केलाय. आता मैदानामध्ये आक्रमक फटके बाजीला आता सुरुवात झाली. 2 स्कोरिंग शॉट आले. 1 4 आणि 6. 1 सेकंड. पुन्हा एकदा लेग साइडला डीप मध्ये स्क्वेअर लेग कडे बॉल पोहोचलाय. फिल्ड बॉल पर्यंत 1 रन पूर्ण झाले. दुसरीसाठी तयार होते.
हा चुकीचा थ्रो. 2 रन कंप्लीट झालेत. मला वाटतं ती दुसरी जिथे ट्राय केलं नाही अगोदर, अन्यथा आता तिसरी झाली असती, परंतु 2 रन मिळतील. क्रिकेट खेळामध्ये जर त्याला स्थानच नाही. 2 धावसंख्या पोहोचले सध्या 21 वर. चांगली धावा, शुभ अंक सध्या ऑन बोर्डवर. इनफिल्डला वरून खेळायचं होतं, फील्ड पोहोचलेत. गुड फिल्डिंग. शॉर्ट पॉइंटला हा झेल तिथे टीपला जाईल आणि पहिला धक्का सध्या बॅटिंग करत असताना भेंडकर टीमला. नवीन बॅटर मैदानामध्ये आता दाखल होत आहेत. हसुराम आलेत 3ऱ्या क्रमांकावर. ही जबाबदारी क्रिकेट खेळामध्ये मोठी असते. ती जबाबदारी अगदी त्यांच्या खांद्यावर दिली आहे टीमनं बॅटिंग करण्यासाठी. जगदीश फार चांगली फलंदाजी त्यांच्या बॅटमधून होत होती आणि त्यांची विकेट सध्या मैदानामध्ये बाद झालेले. शॉर्ट पॉइंट आम्ही जसा उल्लेख केला की खूपच चांगला जाईल तिथे टिपला गेला आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा वन्स अगेन जोगेंद्र. एक एक्स्ट्रा बॉल होता आणि हा क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह अगदी मैदानाला गुदगुल्या करत असताना बॉल सारा डीप कव्हरला. 1 मोर 4 चौकार ओव्हर संपली आहे. पहिलं षटक गोलंदाजी करत असताना टॉमी कोलिवाडानं अगदी आपल्या नावी केलं आणि त्याच्यानंतर हे दुसरं षटक भेंडकर टीमनं आपल्या नावी केले, कारण या षटकामध्ये 2 चौकार 1 षटकार आले. तब्बल 19 रन या ओव्हरमध्ये आलेत. त्यामुळे संघ आता सुस्तुतीमध्ये पुन्हा एकदा आला असं मला हरकत नाही, कारण पहिल्या ओव्हरमध्ये रुटीन तुटली होती. बॅटिंग करत असताना रन बनत नव्हत्या आणि आता धावांना वेग मिळालाय. 2 ओव्हर नंतर भेंडकर संघ पोहोचलाय 25 वर. 25 ऑन बोर्ड. अवी गोलंदाजीसाठी. क्रिकेट खेळ या खेळामध्ये चढ उतारे सुरू असतात, अप अँड डाऊन सुरू असतात आणि तेच अप अँड डाऊन्स मागे 2 ओव्हरमध्ये तुम्हाला बघायला मिळाले. क्रिकेट खेळ आता क्रिकेटच्या मैदानावर प्रेक्षकांची गर्दी हळूहळू कमी होत चालल्याचं कारण आहे लाईव्ह टेलिकास्ट. घर बसल्या अगदी प्रत्येकाच्या घरामध्ये एक मोठी स्मार्ट टीव्ही आहे. प्रत्येकाकडे चांगलं वायफाय कनेक्शन्स आहेत. हँडसेट चांगले चांगले कंपनीचे प्रत्येकाकडे अँड्रॉइड फोन्स आहेत, हँडसेट आहेत. त्यामुळं सध्या क्रिकेटच्या मैदानामध्ये प्रेक्षकांची गर्दी कमी येत चालली आहे. इझी झालंय सगळं अगदी घर बसल्या ड्राईव्ह करत असताना. परंतु मैदानातला आनंद हा वेगळाच असतो. काल आम्ही आयोजक म्हणून पनवेल प्रीमियर लीगचं PPL सीझन 4 काल आम्ही पर्व पार पाडले यशस्वीरित्या आणि काय तुफान गर्दी होती प्रेक्षकांची. तुम्ही जर पाहिलं असेल तर ठीक आहे, नसेल पाहिलं तर PTC लाईव्ह फायनल डे PPL हे तुम्ही जाऊन जरूर चेक करा. जबरदस्त मजा आली काल. हा फुल टॉस पॅटवर आला डायरेक्टली फील्डला पोहोचलेत. 1-2 अँड ड्रॉप. चेल त्या ठिकाणी सुटली पण सर रेफर करतात थर्ड अंपायरकडे. हा कॉल कोणाचा आहे? अंपायर्स कॉल. हे फार महत्वाचं आहे DRS मध्ये, कारण एकच DRS असतो. त्यामुळे अंपायर्स कॉल चेक केलं जाईल लगेचच. द्वारकानाथ चोरगे सर जॉईंट होतील 3ऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये. ऑन स्क्रीन लगेच चेक केलं जाईल एक्झॅक्टली हाईट फॅक्टर किती होती आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाची मदत करतील आमचे माऊली प्रसाद इव्हेंट्स. चेक केलं जाईल. डिसिजन पेंडिंग. थोडी वेळ आपण प्रतीक्षा करूया.
निर्णय प्रलंबित आहे, त्याची चाचपणी सध्या टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये होते. डिसिजन पेंडिंग. थोडी आपण प्रतीक्षा करूया. पंचांना काही वेळ हवा. एक्झॅक्टली हाईट फॅक्टर किती आहे, वेस्ट ऑफ हाईट हे आपण चेक केलं जातं. इट्स अ नो बॉल. हा नो बॉल तुम्हाला बघा मिळते अगदी कमरेच्या वर हा बॉल. मी म्हणून याच गोष्टीचा उल्लेख केला की वेस्ट ऑफ हाईट फ्री हिट असेल अपकमिंग बॉल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रत्येक बॅटरची उंची मोजली जाते. बॉल रीडर अगदी बॉलची उंची रीड करतो आणि त्यानुसार नो बॉल ठरवलं जातो. जेव्हा टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये विषय येतो बीमरचा. बाईज वन्स अगेन बाईच्या स्वरूपाने रन आले. एक एक धाव बाय, लेग बाय या फार महत्वाच्या असतात. काल आमचा स्कोरर होता जतीन गोंदले, त्याची स्तुती मी या गोष्टीसाठी केली की अगदी सावळेगावचा खेळाडू ऋषिकेश माली एक धावेनं त्याला बाईक मिळाली. त्यामुळे बाय, लेग बाय या गोष्टी फार महत्वाच्या असतात. थोडस तू मी मैदानामध्ये सुरू होतं, आधी तू नंतर मी, आणि तोपर्यंत बॉल थ्रो झालाय पण तू योग्य वेळी या नकार आलाय, नाकारला गेलाय. स्कोररची भूमिका फार महत्वाची आहे क्रिकेट खेळामध्ये. पंचांची भूमिका तर त्याहून जास्त कठीण. अगदी रन समोरून पुन्हा एकदा वन्स अगेन व्हाईट बॉल +1 2 रन. बेनिफिट फी बेनिफिट. बेडकर संघ सध्या स्थितीमध्ये पोहोचलाय. तिसरं षटक सुरू आहे आणि 32 धावा 32. लॉस ऑफ 1. फक्त एक गडी गमावलाय. धावा फार चांगल्या आहेत. खोदून काढलाय खेळ असं होतं तिकडे एक्स्ट्रा कव्हरला, परंतु बॉल थोडसा आउटसाइड एज लागल्या कारणास्तव निघून गेला गल्ली मधून बॅकवर्ड पॉइंट कडे. आणि हे क्रिकेट आहे ना, सिंगलला डबल मध्ये लगेचच कन्वर्ट. डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट. पाणी घेऊन जा मैदानामध्ये. 12 खेळाडूंना जाऊ द्या, त्यांनाही मैदानामध्ये संधी मिळेल. जा ठीक आहे. तर 3 रन आलेत मागील बॉलवर आणि 36 धावा सध्या फलकावर लागलेल्या आहेत. तीन रन. हो इथे पुन्हा एकदा शॉर्ट आर्म बॉल साठी जायचं होतं पुढे, परंतु बॅट आर्म बॉल मध्ये कॉन्टॅक्ट नाही आहे. लेग बाय वन्स अगेन. अजून एक एक्स्ट्रा रन इथे जोडले जाते. सांघिक बॉल खबर. संघाची धावसंख्या हलवलं पुढे सुरू आहे. जेव्हा जेव्हा अवधी मिळाला, समोर बॉल मिळाले, तेव्हा तेव्हा बाउंड्री लाईनच्या बाहेर जरूर पाठवले गेले. 1 रन इथे मिळते. धावसंख्या झाली 37 धावा सध्या फलकावर लागलेत. हो काय बाउन्स मिळाले या बॉल मध्ये. अनपेक्षित बाउन्स, सरप्राईज डिलिव्हरी. एक तो बनता है हे सांगितलं पंचाने आणि अनंत ही ओव्हर संपली. अंतिम बॉल आलाय डॉट. बघता बघता पहिल्या 18 बॉलचा खेळ संपलाय आणि बॅटिंग करत असताना सध्या पोहोचलाय संघ. बेंडकर संघाने आतापर्यंत 37 धावा 37 बनवल्यात. तिकडे आमचे सागर पाटील थोडे चर्चासत्रामध्ये फार व्यस्त आहेत. सागर असलं की सगळ्यांचं फुल एंटरटेनमेंट होतं ना 40+चं. कारण सागरचं तोंड कधीच बंद नसतं. सागर सागर आहे.
मॅच सुरू झाले. कट केला बॉलला, स्क्वेअर कट, गॅप मधून चालला बॉल थर्ड मॅनला वेगानं, कारण मैदान फार फास्ट आहे. आलाय 4 चौकार. हसुराम मैदानामध्ये आलेत. धावसंख्या झाली आहे 40+ क्रिकेट आणि 41 41 झालेत. बोर्डबॅट्स खूप चांगल्या रन आलेत. आता फायटिंग टोटल बनली आहे, कारण जेव्हा उत्तरार्धामध्ये बॅटिंगसाठी ट्रॉम्बे कोलीवाडा उतरेल तेव्हा अगदी, कारण अजूनही 5 बॉल्स अखेर उर्वरित आहे. अंतिम ओव्हर फेकत असताना बॉलिंग ट्रॅकवर राजान आपण बघतोय सध्या हसुराम जे सायकलींकडे आहेत. पहिला बॉल चौकार, फुल टॉस बॉल मिस केला. या बॉलला ताकद झोकून द्यायची होती आणि याच प्रयत्नामध्ये टायमिंग विसरले. पुन्हा एकदा पंच सांगताय लेग बाय. मला वाटतं हलकीशी अपील त्या ठिकाणी मागत होते गोलंदाज पंचांकडून, परंतु LBW बाद नाहीये. होतं कधी कधी फ्लो मध्ये असताना. धावसंख्या 1 न पुढे आपण सध्या बघतोय 42 पर्यंत संघाचं टोटल. फक्त एकच खेळाडू आतापर्यंत गमावला. हे प्लस पॉइंट भेंडकलचं. अगदी समोर फुलर लेंथ वरील बॉल कधून काढायचं होता, डाऊन द ग्राउंड जायचं होतं. व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु बॉल इतका पुढे होता की तो बॅटच्या अगदी टो एंडवर लागेल. हा फुलर लेंथ वरील, त्यामुळे जे फुटवर्क अपेक्षित असतं या बॉलमध्ये ते बघायला मिळालेलं नाहीये. सिंगल स्थिती मिळते. राजा यांचं गुड कमबॅक. हो, चौकारानंतर बातेतील अस्त्र बाहेर काढलेत, नवे नवे तर क्षपणास्त्र बाहेर काढलेत आणि ते आता वार करतायत. पहिला बॉल थोडा इझी होता, स्क्वेअर कट करणं सोपं गेलं आणि त्याच्यानंतर चॅलेंज केलंय बॅटरला हे यॉर्करनं. यावेळेस थोडीशी लेन पाठीमागे ठेवली, पिक केला बॉल गुड लेंथ वरून, एज लागली आहे. 1 रन इथे पूर्ण होते. बॅटरच्या खात्यामध्ये ही रन जोडली जाईल. धाव संख्या झाली 44 रन. विशाल जे सलामीवीर म्हणून आले होते, एकी बिगिट त्यांच्या बॅटमधून आलेला नाहीये. पाठीमागे फिल्डर पोहोचलेत, बॉल वेट सिंगल पूर्ण होते. सुहास होते मला वाटतं त्या ठिकाणी. अशा रीतीने हे पहिलं सत्र खेळाचा हा पहिला डाव जो आता संपुष्टात आलाय आणि या पहिल्या डावामध्ये बॅटिंग वाटायला आले. टॉस हरल्यानंतर बेंडकल 40+ मास्टर्स या टीमच्या, आणि त्यांनी या पहिल्या सत्रामध्ये रन एकत्रित केल्या 45 रन. पहिल्या 4 षटकामध्ये त्यांनी केलेत. 46 धावांचं आव्हान आहे. एक चांगलं फायटिंग टोटल उभारलंय मैदानात बेंडकल टीमनं. बघायचं आहे या उत्तरार्धामध्ये ट्रॉम्बे कोलीवाडा संघ रन चेस करेल की बेंडकर संघाचे गोलंदाज धावा रोखून धरतील. यांची उत्तर आपल्याला मिळते. तोपर्यंत आपण थांबूया आणि लगेच बोलूया दुसऱ्या सत्राकडे. सन्माननीय प्रकाश म्हात्रे यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर या. सन्माननीय प्रकाश म्हात्रे, आपलं हार्दिक स्वागत. सन्माननीय तुकाराम म्हात्रे यांनाही आम्ही आमंत्रित करू. आपण व्यासपीठावर या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत.
सन्मानित तुकारामजी म्हात्रे यांचं आगमन झालं. त्यांनी 40 ट्रॉफी आम्हाला दिलेत. त्यांचं सन्मान चिन्ह म्हणून त्यांचं मनपूर्वक आभार. चला मॅच कडे आपण वळतोय. खेळाचं हे दुसरं सत्र. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 40+ मास्टर्स भिंडकल या टीमने केलेले आहेत 45 रन. 46 धावांचं आव्हान आहे. द्वितीय सत्रामध्ये ट्रॉम्बे कोलिवाडा या संघासमोर आणि सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. अनिल आणि निलेश हे दोन खेळाडू आलेत. गोलंदाजी मार्कवर प्रफुल्ल सज्ज झालेत. मॅच कडे आपण वळतोय. राईट राऊंड विकेटने मला वाटतं गोलंदाजीला सुरुवात झाली. यस डेफिनेटली शॉट लेत होता. पहिलाच बॉल हा पाम जॅक करण्याचा प्रयत्न होता आणि तिथे फिल्डिंग थोडीशी मिसअंडरस्टँडिंग अगदी असाच उल्लेख करेन. 2 कंप्लीट झाले. तिसरीसाठी हे वेगवान रनिंग बिटवीन द विकेट फार वेगवान बघा मिळाली. पहिल्या बॉलवर अगदी याची त्याच्या चपलाईनं 3 रन पूर्ण केलेत. याच गोष्टीमध्ये फार महत्त्वाचा उल्लेख मी करतो की तुम्हाला लॉंग टर्म क्रिकेट खेळायचं असेल तर या लॉंग टर्म क्रिकेटमध्ये तुमचं शारीरिक सौंदर्य राखणं, फिटनेस राखणं हे फार गरजेचं आहे आणि ते तुम्हाला राखावं लागेल जर फार लांब क्रिकेट तुम्हाला खेळायचं असेल, जास्त वयापर्यंत क्रिकेट तुम्हाला खेळायचं असेल आणि संपूर्ण 40+ क्रिकेटर वर लागल्या बॅटच्या टॉप एजवर आणि बॉल अशा ठिकाणी जाऊन पडला हा झेल की जिथे क्षेत्ररक्षक बघतच बसले आणि लॉंग स्टॉप मध्ये आलेला हा नॉन स्टॉप चौकार. निलेशने मारला ना. निलेश नशिबाची साथ अगदी त्यांना मैदानामध्ये मिळते कारण नशिबाचा हा चौकार आहे. खेळायचं होतं ऑन साइडला बॉल चाललाय अगदी ग्राउंडच्या बॅक साइडला जिकडे लॉंग स्टॉप एरिया आणि तोही झेल सुरक्षित ठिकाणी जाऊन पडलाय. क्रिकेट खेळामध्ये हा नशिबाचा भाग मानला जातो आणि तिथे ते लक फॅक्टर निलेश यांच्या सोबत दिसला. मागील बॉल फिल्डिंग मध्ये काही बदलाव होत आहेत. लॉंग ऑफचा फिल्डर आतमध्ये गेल्यासारखं चरिंगणामध्ये मिड ऑफला आज जो खेळाडू शॉर्ट मिड विकेटला होता त्याला डीप मध्ये बोलवलाय परंतु इथे थोडंसं अवे फ्रॉम द बॉडी केला, दूर ठेवला. बॉल चाला डीप मध्ये एक शक कव्हरला. 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार. चार रन सध्या बघायला मिळत आहेत. आक्रमक झालेत निलेश. मागे 2 बॉलमध्ये 2 चौकार आले त्यांच्या खात्यामध्ये. क्रिकेट खेळामध्ये म्हटलं जातं की कोणतंही टार्गेट किती मोठ्या धावसंख्येचं टार्गेट असू दे ते तुम्हाला विजयाची हमी देऊ शकत नाही आणि अगदी तेच इथे बघायला मिळते.
हो पुढे पुढे खेळले पुन्हा एकदा बॉल चालला डीप मिड ऑन मधून लॉंग ऑन कडे फिल्डरनं पुन्हा एकदा वेळ घेतलाय. तुम्ही जे एक एक धाव एक्स्ट्रा स्वरूपानं बहाल करतायत ना येणाऱ्या कालखंडामध्ये हीच डोकेदुखी ठरेल. चुका होत आहेत फिल्डिंग मधून. चला 40 प्लसचं क्रिकेट आहे, चुका होतात परंतु त्या टाळाव्या लागतील. क्रिकेट खेळामध्ये कोणीही अगदी जाणून चुका करत नसतो. उंच खेळ परफेक्टली मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड ऑफ द बॅट आणि बॉल चाललाय प्रेक्षक दीर्घामध्ये षटकार. धाव संख्येची गती वाढली आहे पहिल्या षटकामध्ये. फार महागडी गोलंदाजी 19 रन आले तो या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा यश लागली, बॉल टर्न करेल होय त्यासाठी तयार होता फिल्डर. सुरक्षितरित्या हाताळलाय बॉलला आणि हे पहिलं षटक पॉवर प्लेचं जे आता समाप्त झालंय आणि पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना 46चं आव्हान घेऊन उतरलेला ट्रॉम्बे कोलिवाडा जाऊन पोहोचलाय 19 या रन फलकावर. तर स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी 40 सन्मान चिन्ह दिले, ट्रॉफ्या दिल्या, ज्या 40 सन्मान चिन्ह ते सन्मानित तुकाराम म्हात्रे यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. त्यांना मी विनंती करेन की आपण स्वागत कक्षामध्ये यावं. आदरणीय तुकाराम म्हात्रे यांचा आपण सन्मान साध्य करतोय. ज्यांना आम्हाला तब्बल 40 ट्रॉफ्या सन्मान चिन्ह त्यांनी आम्हाला दिले, त्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार. असंच प्रेम ठेवा आणि अशीच मदत करत राहा. आज मोहगावचं 40 प्लसचं क्रिकेटचं नाव हे खूप लौकिक झालंय. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. काय स्विच रिव्हर्स अटेम्प्ट केला, बॉल निघालाय आणि एकदा निघाला का ती पुन्हा तो बॉल थांबत नाही. आणखीन एक लॉंग स्टॉप मध्ये आलेला 4 चौकार. वेलकम स्वागत केलाय. गोलंदाजी मार्कवर सध्या गोलंदाज आपण बघतोय दर्शन यांना आणि पहिल्याच बॉलवर 4 रन आलेले आहेत. स्विच इट करत असताना बॅटर सध्या अनिल. मागील षटक पहिला बॉल ते खेळ आणि पुढचे 5 बॉल ते नॉट साईड एन कडे राहिले आणि येता क्षणी मैदानामध्ये हल्ला बोल वन्स अगेन. परंतु आता फिल्डिंग झाली खराब. जवळून चकमा देत असताना रिप्ले बघत असतात असंच वाटतंय. ऍक्शन रिप्ले मध्ये हा चौकार. बॅक टू बॅक 2 सलग 2 बॉल 2 चौकार आलेत. बॅटिंग करत असताना सध्या बॅटर अनिल ट्रॉम्बे कोलिवाडा संघाचे ओपनिंग ब्लास्टर्स आणि ती ब्लास्टिंग आता सुरू केले मैदानामध्ये. साबत पवित्रा 46 धावांचं आव्हान ते आता थोडं सोपं वाटायला लागलंय. धावा गमवण्यासाठी 45 पहिल्या उभारण्यासाठी अफाट मेहनत घेतली बॅटरनं, परंतु सध्या गोलंदाजी खराब होतीये. याचं कारण बॅटिंग एक पाऊल पुढे, सतर्क ही फलंदाजी. थोडं स्कोर बोर्डवर लागले 27 रन 27. पुन्हा एकदा 3 बॉल 3. बॅटिंग आवडली असेल अनिल यांची तर एकदा जोरदार आले त्यांच्यासाठी. 3 बॉल मध्ये 3 चौकार लागवण्याचा विक्रम त्यांनी मैदानामध्ये केलाय. चला स्वयंसेवक आपण काळजी घ्या या गोष्टीची. कोणच नाही आपले ना कोणते ते
मॅचकडे आपण वळणार आहोत पुन्हा एकदा. लगातार 3 बॉलमध्ये 3 चौकारांची हॅट्रिक. क्रिकेट खेळामध्ये फक्त विकेटची हॅट्रिक असते, परंतु आपलं नियमित ओव्हरमध्ये हो काय बॅटिंग होते. 4 बॉल आणि 4 चौकार आणि तेही थर्डमॅन एरिया संपूर्ण टार्गेट केलाय आणि आणखीन एक चांगला हा फटका बघायला मिळते. चला आमचे ऑर्गनायझर कमिटी चार बॉल 4 चौकार आलेत. 16 धावा पहिल्या 4 बॉल मध्ये आलेत. बेंडकर संघाच्या अडचणी वाढलेत या मैदानावर, कारण बॅटिंग फार सुंदर अनिल यांची. संघाची धाव संख्या बघता बघता संघ पोहोचलाय सध्या 35 वर. 35 14 बॉल आणि आता 11 धावांची गरज. 14 चेंडू 11. सामना इझी म्हणलाय ट्रॉम्बे कोलीवाड्याच्या दृष्टिकोनातून. शांत आहेत सगळे खेळाडू. ते बॅटिंग करतायत, चांगली करतायत, त्यांना करू द्या. हो यावेळेस नियंत्रणामध्ये दिसले गोलंदाज थोडस लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग केला, कारण स्विच हिट वारंवार होते आणि या क्षणाला थोडासा सुटकेचा निश्वास घेतला असेल. सध्या मैदानामधील उत्कृष्ट फलंदाजी, त्याच्यानंतर कमबॅक ही झालं. डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर आहेत पाठीमागे, स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील. रन पूर्ण कधी चालेल एक सिंगल. धावा झाले टोटल बोर्डवर 36. येणारे बॉल 12 आणि 10 धावांची गरज. बारा चेंडू 10ची गरज. चेसिंग कंपल्सरी याचा उल्लेख आम्ही अगोदरच केला होता टॉस दरम्यान. चला मॅच आपण लगेचच ऑन करणार आहोत. 12 बॉल आणि 10 धावांची गरज आहे. सुरुवातीला आक्रमण झालं आतापर्यंत. या 12 बॉल मध्ये 6 चौकार आहेत आणि 1 षटकार आहे. एक ट्रिपल, एक डबल आणि फक्त 2 डॉट बॉल आणि 1 सिंगल. हे सगळंच काही आहे, फक्त विकेट नाहीये. त्यामुळे ही सुरक्षित फलंदाजी ट्रॉम्बे कोलीवाड्याच्या दृष्टिकोनातून फारच चांगली. व्हेरी वेल. आज सगळ्यात उत्तम स्टार्ट सध्या मैदानामध्ये झालाय. वन्स अगेन न्यू बॉलर ना विशाल आलेत. पहिलाच बॉल विशालचा अवे फ्रॉम द बॉडी, थोडीशी शॉर्ट लेंथ जो आलेला आहे डॉट बॉल. हा सामना जिंकायचा असेल तर डॉट बॉल आणि विकेट हे फक्त 2च ऑप्शन राहिले टीम बेंडकलकडे. कारण आता सामना सिंगल डबल जरी करत राहिला तरी सामना जिंकला जाऊ शकतो, परंतु क्रिकेट खेळामध्ये काही घडतं कोणत्याही क्षणाला. ओ हाई स्क्वेअर कट, स्क्वेअर ऑफ द विकेट. आणखीन एक चांगला फटका. डीप कव्हर पॉइंट, अगदी बॅकवर्ड पॉइंट आणि त्यासोबत गलीमधून आलेला आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. आणखीन एक 4. अनिल धावसंख्येचं सांघिक टोटल बोर्डवर लागले 40. अनिल ज्यांना आतापर्यंत 5 चौकार दाखवलेत. 24 धावा ज्यामध्ये वैयक्तिक अनिल यांच्या. फुलटॉसला मध्ये कन्वर्ट करून घेतला हा लोअर फुलटॉस बॉल. फिल्डरने षटकार रोखला परंतु तो बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि त्यामुळे 6 इथे येतोय आणि हा सामना संपलाय. सामना जिंकलाय मैदानामध्ये. ट्रॉम्बे कोलीवाडा संघाला अभिनंदन आणि मॅच मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अनिल यांना देणार होतो आपण मॅन ऑफ द मॅच. 30 धावांची विस्फोटक त्यांनी ही इनिंग साकारली आणि सामना जिंकला. जवळपास 9 चेंडू राखत असताना
9 चेंडू आणि 9 विकेट. अनिल